कोल्हापुरात आज सकाळी 6 नृत्यांकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामुळे एकच खळबळ उडाली। या काही नृत्यांगनांचे रिलेटिव्ह आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नेमकं काय झालं यांच्याबाबत, त्यामध्ये आतमध्ये सध्या उपचार घेत आहेत, कशी परिस्थिती आहे त्यांची? परिस्थिती तर आम्हाला तसं तर काय भेटू दिलं नाही त्यांच्याशी। आणि महत्त्वाची बाब म्हटलं तर ही आहे सर की आमचं सर्वांचं फक्त एकमत हेच आहे की मर्डर करणारा पण काम ते 1 महिन्याच्या आतमध्ये त्यालाही सुटका मिळून जाते। ह्या काम ते बेगुन्हेगार असूनही सुद्धा यांना आता 2 महिन्याची अटक झाली, एक वर्षाची आजीवन। ज्या 21व्या दिवशी यांना सुटका होणार होती त्या दिवशी यांना सर्वांनी काम ते तिथे 1 वर्षाची सजा करून दिली। बोला तुम्ही बोला। आणि त्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही एवढे फ्रस्ट्रेट झालेला आहोत आणि त्या पण एवढ्या फ्रस्ट्रेट झाल्या की गुन्हेगार आणि त्यांच्या मागून ज्या प्रॉस्टिट्यूशनचा काम ते बिझनेस करणाऱ्या सुद्धा पीडित काही आलेल्या होत्या, त्यांना काम ते सुटका जवळपास काम ते 2-4-8 दिवसातच होऊन गेली। आणि ह्या गुन्हेगार नसूनही सुद्धा यांना कायद्याने असं काय कोणतं शासन लावलं आणि का बरं काम ते त्यांना आणखी सजावर सजा आणि तारीखवर तारीख। आणि आम्ही वकील पण चेंज केला, 2 महिने होऊन राहिले फरक आता, आणि वकील चेंज करूनही सुद्धा ते काम ते मॅजिस्ट्रेट साहेब जे आहेत ते कोणाचा वकील साहेबाचं कोणाचं ऐकून घ्यायला तयारच राहिली नाही आलीन बाब। मात्र तुम्हाला पोलिसांनीही कधी सांगितलं की त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कधी आला? आम्हाला आजच काम ते माहिती पडलं। आणि जसं माहिती पडलं की सर्वांनी काम ते फ्रस्ट्रेट होऊन स्वतःचं काम ते जीव देण्याचा प्रयत्न केला, तसंच आम्ही सर्वच जण काम ते इथे आम्ही हजर झालो। मग अशीच जवळपास मला वाटते तरी 11-12च्या दरम्यानमध्ये आम्ही सर्वजण इथे। काय सांगितलं तुम्हाला इथं आल्यानंतर पोलिसांनी? आम्हाला आतमध्येच काही भेटण्याचे हे नाही काम ते भेटण्याची परवानगी मिळाली नाही, पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न आणि त्यांना काम ते आम्हाला दुरूनच बघण्याचा मौका मिळालेला आणि त्यामध्ये त्यांना बँडेज वगैरे त्यांनी करून दिलं। त्या व्यतिरिक्त आतापर्यंत आमची भेट पण नाही झाली। साधारण काय गुन्हा दाखल झाला होता? गुन्हा असा दाखल झाला होता की एक प्रोग्राममध्ये गेले होते हे बड्डेच्या शोमध्ये, आणि तिथे रेड पडली आणि पोलिसांचे जे होतं ते यांना काम ते प्रॉस्टिट्यूशनच्या याच्यामध्ये काहीतरी ढकलण्यात आलेलं आहे, जेव्हा की काम ते यांचं काही चुकी आहे नाही सर। आणि चुकी असणारे काम ते मोकाट निघून जातात आणि न चुकी असणारे म्हणून त्या एवढ्या जास्ती फ्रस्ट्रेट झाले। कोण आहे यामध्ये? माझी मिसेस आहे। साधारण तुम्हाला भेटू दिलं गेलं सुधारगृहामध्ये त्यांना? हो, त्यांना भेटण्याची परवानगी कालची तारीख होती। तर काल आम्हाला असं वाटलं होतं की सर्वांना की आज सुटका होऊन जाईल, पण काल काही सुटका झाली नाही। आणखी त्यांनी काम ते 29 तारीख अशी करून टाकली आहे, जेव्हा की आता परिवाराला प्रत्येक व्यक्तीला हे राहते। आता माझाही लहानसा मुलगा आहे सर, तर प्रत्येकाला हेच वाटते की आपली पत्नी आपली अर्धांगिनी आपल्यासोबत आपल्या परिवारामध्ये राहिली पाहिजे। आणि दिवाळीसारखी दिवाळी असूनही सुद्धा नवरात्री गेली, गणपती गेले, सगळं काही हे काम ते तिथे सुधारगृहामध्येच हे झालं आहे सर। साधारण 2 महिन्यापूर्वी ही कारवाई झाली? हो, 2 महिन्यापूर्वी, बरोबर जवळपास 20 तारखेला झाली ही। तुम्ही वकील दिला होता? पहिली ते एक लेडीज वकील केली होती, 21व्या दिवशी सुटका होणार होती, पण 21व्या दिवशी काही सुटका झाली नाही, त्या दिवशी 1 वर्षाची। मग त्यानंतर मग गुलाब सर म्हणून वकील काम ते मग नवीन आम्ही काम ते वकील केले आणि पुन्हा ही रिकेस आम्ही काम ते दायर केली तिथे। नक्कीच, तर हे पीडितेचे नातेवाईक होते, त्यांनी आपली जी भूमिका आहे ती मांडलेली आहे आणि आतमध्ये 6 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं हे दावा करत आहेत। त्यांच्या हाताच्या नसा कापून घेतलेल्या आहेत आणि त्यांना सध्या बँडेज आहे ते लावलेले। पोलिसांनी त्यांना माहिती दिल्यानंतर ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता पोलीस पुढची काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।